हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर कॅप्शन पाहून सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल की उद्या म्हणजेच 11 ऑगस्ट मंगळवारी शिवरात्री आहे आणि या श्रावण महिन्याच्या शिवरात्रीला महारुद्राभिषेक केला जातो. तर तो ऑनलाईन महारुद्राभिषेक कसा करायचा, पूजेची काय काय सामग्री आहे, पूजाविधी कशी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या अभिषेकाला पार्थिव शिवलिंग बनवायचा असतो. तर तो पार्थिव शिवलिंग कसा बनवायचा, पार्थिव शिवलिंगची पूजा कशी करायची, पूजेची योग्य वेळ काय आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्या पार्थिव शिवलिंगचं विसर्जन कुठे करायचं, कधी करायचं आणि कसं करायचं, तर या गोष्टी आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. सगळ्यात अगोदर आपल्याला पूजेच्या दिवशी सकाळी मातीपासनं एक शिवलिंग बनवायचं आहे. त्यालाच पार्थिव शिवलिंग असं सुद्धा म्हणतात. तर तो शिवलिंग आपल्याला आपल्या हाताने बनवायचा आहे. आपल्या मनामध्ये जी भगवान शंकराविषयी भक्ती आहे ती शिवलिंग थ्रू आपल्याला दाखवायची आहे. म्हणून खूप सुंदर असा मातीचा छान शिवलिंग आपल्याला बनवायचा आहे. कुठून आपण थोडीशी माती घेऊन यायची आहे, शेतातून वगैरे सुद्धा आणली तर चालते. तर त्या मातीवर थोडंसं पाणी शिंपडायचं जेणेकरून मातीला शुद्ध करायचं आहे आणि नंतर त्यातले छोटे छोटे खडे वगैरे काढून अगोदर त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून अगदी त्याचा घट्टसं छान असा कणिक मळल्यासारखा एक गोळा करून घ्यायचा आहे आणि नंतर हाताच्या साहाय्याने सुंदर असं आपल्याला बराच वेळ मळून आणि छान असं आपल्याला शिवलिंग बनवायचं आहे. आणि हा शिवलिंग बनवण्याचा आपल्याला दुपटीने पुण्य मिळणार आहे, कारण तो शिवलिंग आपण आपल्या हाताने बनवलेला असतो. तर सगळ्यात अगोदर सकाळी आपल्याला शिवलिंग बनवायचं आहे, जेणेकरून ही जी पार्थिव शिवलिंग पूजा आहे तर ती पूजा ऑनलाईन केली जाते. पंडित मिश्राजींची जी लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून किंवा यूट्यूबला सुद्धा लाईव्ह असते, तर ते लाईव्ह पाहून सुद्धा आपण पूजा करू शकतो. तर ऑनलाईन पूजा आहे 7 ते 8 रात्री, 11 ऑगस्ट मंगळवार रात्री 7 ते 8. म्हणून आपल्याला पार्थिव शिवलिंग जो आहे तो सकाळी बनवायचा आहे, जेणेकरून रात्रीपर्यंत तो शिवलिंग व्यवस्थित वाळेल, हाडकेल आणि त्यावर जे आपण पाणी दूध वगैरे टाकणार आहोत तर ते व्यवस्थित ते शिवलिंगमध्ये जाईल. तर अशा पद्धतीने आपल्याला पार्थिव शिवलिंग जे आहे ते सकाळीच बनवायचं आहे. तर आता सगळ्यात मेन आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजेची योग्य वेळ तर तुम्हाला कळलेलीच आहे, रात्री 7 ते 8. आणि आता पूजेसाठी लागणारं साहित्य म्हणजे काय असतं, तर भगवान शंकराला आवडते म्हणजे काय तर सगळ्यांना माहीतच आहे. बेल, फूल, फळे, दूध, दही, पंचामृत या गोष्टी शिवजींच्या खूप जास्त प्रिय आहेत. आणि या व्यतिरिक्त आपण शिवशंकरांना आणखी काय देऊ शकतो, तर त्याचसाठी पूजेच्या साहित्यामध्ये येतं दूध, दही, साखर, मध, तूप. परत आपल्याला धागा घ्यायचा आहे, लवंग घ्यायचे, इलायची घ्यायची आहे, काळी मिरे घ्यायचे आहेत, तांदूळ घ्यायचा आहे, आपल्याला खडीसाखर घ्यायची आहे आणि सुपाऱ्या घ्यायच्या आहेत. सुपारी कशासाठी, तर गणपती बाप्पाचं वगैरे पूजन करण्यासाठी आपल्याला सुपारी घ्यायची आहे. रिद्धी सुद्धा ह्या पूजेमध्ये आपल्याला पूजा करायची आहे, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला सुपारी लागणार आहे. आणि एवढ्या 3 सुपाऱ्या आपल्याला या पूजेसाठी लागणार आहेत. नंतर खारी, खोबरं, हळकुंड, सुपारी या सुद्धा गोष्टी आपल्याला लागणार आहेत. फळं लागणार आहेत, मिठाई लागणार आहे आणि जल तर सगळ्यात महत्त्वाचं 1 लोटा जल तर आपल्याला लागणारच आहे. फुले जेवढी असतील तेवढी फुले, दुर्वा आपल्याला परत भेटलं तर शमीपत्र खूप जास्त चांगलं, कारण या पूजेला शमीपत्र अर्पण नक्कीच करावं. पण जर नाही भेटलं तर तरीसुद्धा चालते, कारण कुठल्याही देवादेवितांना हे बघतात की आपण कशा पद्धतीने पूजा करते. जर आपल्या पूजेमध्ये पूर्ण वस्तू जर असतील तर चांगलंच, पण एक जरी वस्तू नसली तर त्याला कुठली पूजा म्हणायचं असं सुद्धा सांगितलं की आपल्याकडून चूक होऊ शकते. म्हणून चूक भूल कसं का होईना पण ही पूजा करण्याचा प्रयत्न सगळ्यांनी नक्कीच करावा. तर त्या पद्धतीने आपल्याला एवढं साहित्य घ्यायचं आहे आणि तांदूळ सुद्धा घ्यायचे आहेत, मोजून घ्यायचे आहेत. तर किती पाहिजे आणि त्याची मोजमाप क्वांटिटी काय आहे हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी शेअर करते. तोपर्यंत फक्त आपण साहित्य पाहणार आहोत की साहित्य काय काय लागणार आहे. आपल्याला जनेऊ सुद्धा पाहिजे, म्हणजे धाग्यापासून थोडंसं राऊंड गोल गोल करून त्याचं एक जनेऊ बनवून घ्यायचं, ते सुद्धा पाहिजे. परत आपल्याला लागणार आहे बेल, दूर्वा लागणार आहेत, फुलं लागणार आहेत, धोत्र्याचं फूल लागणार आहे. तर अशा पद्धतीने धोत्र्याचं फूल, फळ वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत आणि पार्थिव शिवलिंग पूजन करायचं आहे. पार्थिव शिवलिंग पूजनाच्या वेळी घरात सगळी स्वच्छता करून छान असं पाठ्यावर पार्थिव शिवलिंग ठेवायचं आहे आणि नंतर 7 ते 8 जसं पंडित मिश्राजी सांगतील त्यानुसार आपल्याला पूजा करायची आहे. तर पूजा 1 तासाची आहे, 7 ते 8.
तर त्यांनी जसं जसं सांगतील त्यानुसार आपल्याला पाणी, दूध, दही, पंचामृत, अभिषेक किंवा बाकी गोष्टी अर्पण करायच्या आहेत. रिद्धी सिद्धी गणपती बाप्पांचा पण सेम अभिषेक वगैरे करायचा आहे. नंतर शिवजीचा सुद्धा अभिषेक करायचा आहे, शिवशंकरांचा सुद्धा अभिषेक करायचा आहे. आणि नंतर वेळ येते ती म्हणजे विसर्जनाची. आणि या सर्व गोष्टी करण्या अगोदर आपल्याला संकल्पसुद्धा सोडायचा आहे. तर एक्झॅक्ट पूजा कशी करायची याचा सुद्धा मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे तुम्ही ते सुद्धा चॅनलला प्रोफाईल करून नक्कीच पाहू शकतात. कारण 11 ऑगस्टपर्यंत माझा तो सुद्धा व्हिडिओ नक्कीच आलेला असेल. म्हणून कारण अधिक मासाची जी शिवरात्री होती तेव्हा महारुद्र अभिषेक झाला होता आणि त्यावेळेस मी हा अभिषेक केला होता. तर त्याचा एक छोटासा व्हिडिओ मी केलेला आहे. तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल सांगते की नेमकं पूजा करायची कशी आणि त्या पूजेमध्ये काय काय साहित्य ठेवलेलं आहे, मी कशा पद्धतीने पूजा केलेली आहे, तर ते सर्व त्या डिटेल्समध्ये मी तुम्हाला कळवते. यामध्ये फक्त तुम्ही ऑनलाईन अभिषेक कधी आहे, वार कुठला आहे, पूजा सामग्री, पार्थिव शिवलिंग कसा बनवायचा, पूजेची योग्य वेळ, विसर्जन कसे करायचे, हे शॉर्ट नोट्समध्ये आपण पाहूयात. डिटेल्समध्ये मी दुसरा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासोबत शेअर करते. तर पूर्ण आपली पूजा झाल्यानंतर, आरती वगैरे झाल्याच्या नंतर आपल्याला वेळ येते ती म्हणजे विसर्जनाची. तर या पार्थिव शिवलिंगाचं विसर्जन कुठेही कुठल्या नदीमध्ये वगैरे नाही, तर आपल्या घरामध्येच करायचं आहे. घरामध्ये एक मोठं ताट किंवा एक टोपली सुद्धा घेतली तर चालते. तर त्या टोपलीमध्ये आपल्याला जे आपण शिवजींची पूजा केली, एक्झॅक्ट आपली पूजा झाल्यावर प्रसाद, नैवेद्य वगैरे सगळं दाखवल्याच्या नंतर ते पार्थिव शिवलिंग जे आपल्याला आपण ताटामध्ये किंवा पाटावर ठेवलेलं आहे त्याचं व्यवस्थित टोपल्यामध्ये विसर्जन करायचं आहे. आणि रात्रभर ती टोपली किंवा ज्याच्यात काही ताटात वगैरे आपण विसर्जन केलेलं आहे ते ताट तसंच तिथे देवघरासमोर ठेवायचं आहे किंवा आपण जिथे पूजा केली तिथे ठेवायचं आहे. त्याला नमस्कार करायचा आहे, शिवजींना नमस्कार करायचा आहे आणि आपल्या मनातील जी काही मनोकामना आहे ती शिवजींना सांगायची आहे. तर अशा पद्धतीने हा पार्थिव शिवलिंग अभिषेक केला जातो. जर तुमची सुद्धा इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच करा. आणि जे ते विसर्जन केलेलं पाणी आहे ते आपल्या झाडामध्ये, तुळशीमध्ये आपण टाकू शकतो. कुठेही रस्त्यात किंवा कचऱ्यात ते पाणी फेकू नये. आणि त्यामधले जे पूजेचं साहित्य आहे ते साहित्य आपण कुठल्या नदीत वगैरे, जिथे पाय वगैरे जात नाहीत अशा ठिकाणी किंवा शेतीमध्ये वगैरे नेऊन आपण ते सामान टाकू शकतो. आणि पाणी त्यातलं झाडाला टाकलं तरी सुद्धा चालतं. तर अशा पद्धतीने आपल्याला ही महारुद्र अभिषेकची पूजा करायची आहे. आणि त्यासाठी एवढं साहित्य लागतं. पार्थिव शिवलिंग बनवणं तर अत्यंत महत्त्वाचं आहे. तो शिवलिंग आपल्याला या पूजेसाठी घरीच बनवायचा आहे. पूजेची योग्य वेळ तर तुम्हाला कळलेलीच आहे, 7 ते 8. 11 ऑगस्ट मंगळवार रात्री 7 ते 8 आपल्याला ही पूजा करायची आहे आणि विसर्जन आपल्याला याचं घरीच करायचं आहे. तर अशा पद्धतीने हा महारुद्र अभिषेक करायची तुमची सुद्धा इच्छा असेल तर तुम्ही एकदा नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा. यातून तुम्हाला साहित्य वगैरे काय पाहिजे पूर्ण माहिती भेटेल. आय होप तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ नक्कीच महत्त्वपूर्ण माहिती आवडली असेल. आणि आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणखी भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. आणि तुम्हाला या महारुद्र अभिषेकाविषयी आणखी काही माहिती हवी असेल किंवा पार्थिव शिवलिंग एक्झॅक्ट कसा बनवायचा हे माहिती पाहिजे असेल तर त्याचा सुद्धा मी स्पेशल व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत आहे. तर ते सुद्धा पाहायला अजिबात विसरू नका. आणि त्याचबरोबर पूजेचा सुद्धा आणि पूजेच्या साहित्याचा स्पेशल व्हिडिओ सुद्धा मी माझ्या चॅनलला अपलोड करत आहे. त्यामुळे तिथे जाऊन नक्कीच व्हिजिट करा आणि चेक करा की मी पार्थिव शिवलिंग कसा बनवला होता, परत पूजा कशी केली आणि पूजेमध्ये साहित्य काय काय घेतले. तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम, ओम नमः शिवाय आणि बाय.